आईला आम्हाला नाही कशी म्हणून केली. बघायला गेलं तर 2-3 एकरचे मालक, अरे 65 एकरचा मालक आहे मी. बघितलं 4 म्हशींचा गोठा आहे यांचा, आणि आम्हाला नाही म्हणले. आमच्या म्हशीच्या शेण खताचा खर्च या मामाच्या पगाराच्या पेक्षा जास्त असतोय. अहो भैया, त्यांना वाटून काय करायचंय? आता जयसीच नाही म्हटले नाही टॅलेंट, ह्या जयश्रीचा काय संबंध नाही. हे सगळं त्या शीतलमुळे होते. आय नो. आत्ताच तिचा फोन आला होता, बघितलं ना. आम्हाला डावलून दुसऱ्या कोणाबरोबर ते लग्न करण्याचा डाव आहे ह्यांचा. आम्ही येऊ देणार नाही, येऊच शकत नाही. आता काही झालं तर आम्ही जयश्री बरोबर लग्न करणारच. त्या शीतलला आमचं पाय धुवायला लावणार. मग तुम्ही इकडचे तिकडे झाले तरी चालेल, आमचं जयश्री बरोबर लग्न होणार. आता कळेल सगळ्याला यो हर्षवर्धन देशमुख काय चीज आहे. शितले, हा शितले बोल. काय मैत्रिणीची आठवण बिठवण येते का नाही? ह्याला म्हणायच्या चोराच्या उलट्या बोंबा. हे मी तुला म्हणाय पाहिजे. ऐ आता माझ्या येऊ न कसं. बर बोल, तुझं काय चाललंय? अगं मी तुझ्याच घरी चालले होते गणपतीच्या तयारीला. उद्या गणपती येत आहेत ना. हयो, उद्या बसणार आहे तू? म्हणजे तुझ्या ध्यानातच नाही वे अजून. अगं गणपती येणार ते माहित होतं, पण उद्या बसणार आहे ते ध्यानातच नव्हतं बघ. काय सांगू तुला, इथं रविवार कळना ना सणवार कळना, समते दिवस एकसारखेच वाटतात. फौजींसाठी ना सगळे दिवस सारखेच असतात. अगं ते आहेत म्हणून तर आपण रविवार आणि सणवार साजरे करतो. हाय, मी काय म्हणते, सौऱ्यानं मकर केलं ना तयार? सब कुछ तयारी हो गई है. हा, आणि त्याला सांग गणपतीच्या मागचं चक्र असतंय ना ते त्या काळ्या पेटीत ठेवलंय मी. काढली कालच. आणि मोदकांचं काय, मोदक तयार केले का? आणि घर आवरलं का? अगं हो पगली, सब कुछ चल रहा है और हो रहा है. फक्त तूच नाहीस ग. ह्याचमुळे या वर्षी आमच्या जुन्या घरात गणपती बसणार नाहीत. ह्याचं लई वाईट वाटतंय बघ मला. वाईट तर सगळ्यांनाच वाटतंय, पण तू इथं नाहीस ना ह्याचं जास्त वाईट वाटतंय. अगं सुमन काकी काल आठवण काढून रडत होती. मला बी सगळ्यांची लई आठवण येते बघ. मी या टायमाला गणपती मिस करणार आहे लई. मला एक सांग, उदरपिठात आहे का रे गणपती? हे तर वय काय माहित नाही, विचारायला लागल यांना. हा, आणि जर बसवणार असतील ना तर मला एक फोटो काढून पाठव. मैं मेरे डीपी को रखती. होय होय नक्की. चल रखती है मैं. देर हो गई ना तू काकी वरडेगी. चल निघतो मी. अहो ऐका की, आता ना यास्मिनचा फोन आला होता. ती आमच्या घरला चालली आहे गणपतीच्या तयारीसाठी. गणपतीच्या तयारीला? अरे वा. मला तर लई आठवण यायला लागली. तुम्हाला आठवतंय मागच्या वर्षी तुम्ही जीजी आणि रावल्या आमच्या घरी आलता गणपतीसाठी? होय. मी काय म्हणते, आपण इथं बसवायचा का गणपती? इथं? हा, त्याला काय होतंय, म्हणजे बघा आपण एक कार्यक्रम करू, आरत्या म्हणू. अहो त्या निमित्तानं सगळेजण एकत्र तरी येतात. काय म्हणता? हा होय, जरा अवघड शेतले. कर्नल साहेबांची परमिशन घ्यायला पाहिजे, त्याशिवाय काय नाही होत. तुम्ही विचारले का त्यांना? मी एवढ्यासाठी त्यांच्याकडे जायचं म्हणजे? बर बघतो. अगं पण अवघड शिकले, माझी ड्युटी आहे गेटवर, आणि एका दिवसात सगळं कसं मॅनेज होणार? त्याचं तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, मी करते सगळं मॅनेज. बघू, मला लेट होतोय, येतो मी. यांना तर काही इंटरेस्टच नाही. आता काय बी झालं तरी कर्नल साहेबांकडनं परवानगी मिळवतच असतील. गणपति में पहले ना हम साफ सफाई करते. मकर मालूम है क्या? मकर 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 मतलब सजावट सजावट
वाटलं काय म्हणत्यात. हा, डेकोरेशन डेकोरेशन वो भी लोग बिकत लेते हैं हर साल नया नया. लेकिन आप क्या करते हो? ये क्या पूछने का सवाल हुआ क्या? अरे मैं अपने हाथों से बनाता हूँ, हाथों से. और घर में तो बढ़िया बढ़िया खाना बनाती है माँ. और वो मोदक तो कमाल का होते. मोदक? मोदक मालूम नहीं? नहीं, अरे वो ऐसा गोल गोल रहता है और ऐसा ऊपर टिंगुल भी होता है. कुछ लोग तो उकड़ के भी लेते और कुछ लोग तल के भी लेते. और अंदर गोड़ सारण भी होता है. गोड़ सारा? गोड़ सारण को मतलब हाँ, कोकोनट सीड. अरे बहुत बढ़िया लगता है. हाँ, और बहुत बढ़िया मजा आता है गणपति में. और कोई ऐसा लगता है कि घर में गेस्ट आए ले. बढ़िया यार, पहले मोदक कभी खाया नहीं. इधर नहीं होता क्या? इधर तो बस पूजा होती है और कुछ नहीं होता. बस पूजा और आरती बिरती नहीं होती. आरती? अरे आरती मतलब पंचरती आरती. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. फिर दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी. फिर दत्त की आरती होती है, शंकर की आरती होती है. और बाद में ऐसा घूमते गालिंग टांगन वंदीन चरण डोळ्यान पाइन रूप तुझे. यार इतना सब होता है, हमको तो पता ही नहीं था. अरे गणपति में बहुत मजा आता है. गांव में ना हम सब नाटक करते और कंपटीशन भी रखते. अरे यार इतना सब बता रहे हो, फिर तो बहुत मजा आता होगा. अरे बहुत मजा आता है. हम लोग इधर करेंगे गणपति उत्सव. हाँ हाँ. शेठ इथं लयच अवघड आहे. कर्नल सर आहे ना लय स्ट्रिक्ट आहेत. त्यांची परमिशनच मिळणार नाही. काय तर करा की राव ऍडजस्ट. खरंच लय अवघड आहे. आता कसं सांगू तुम्हाला? तर मग जैन सर. जैन जैन सर. जैन सर. सर सर आपसे एक बात पूछनी थी. अजिंक्य शिंदे, बोलो क्या पूछना था. सर एक परमिशन चाहिए थी. काय कुठे बाहेर जायचं का बायकोला घेऊन. नाही नाही सर, परमिशन म्हणजे गणपती बसवायची. बसवायची? कुठे बसवतो. आम्ही सगळेजण म्हणत होतो की आपल्या युनिटमध्ये गणपती बसवू, म्हणजे आम्ही सगळेजणच. अच्छा ओके, तसं. हा सर, म्हणजे या आधी कधी बसलेलं नाही तसं, पण या वर्षीपासून बसवू की आपण, म्हणजे सगळेजण एकत्र येतील. त्या निमित्तानं भेटायला पण मिळेल सगळ्यांना. हे बघ, घरी बसवायचं असेल तर परमिशनची गरज नाहीये.